हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्स. तर आज आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिकबद्दल चर्चा करणार आहे. दॅट इज MPSC मेन्स, जो आपला सेकंड पार्ट राहिला होता. मेन्सचं जे ॲनालिसिस आपण चालू केली होती सिरीज, त्यातलं एक ॲनालिसिस ज्याला म्हणलं तर पेपर 2, जे तुम्ही सुरू करायला पाहिलं होतं अभ्यास. खूप लोकांना वाटत होतं की आत्ताच्या MPSCत काय होईल, AEE आहे, PWD आहे, त्यात तर भेटेल की नाही मला पोस्ट, ॲटलिस्ट AE1 किंवा AEE जे पण असेल. बऱ्याच लोकांचं ड्रीम होतं आणि त्यानुसार तुमची प्रिलिम्स आता झालेली आहे. ठीक आहे, तर ज्यांचा पण स्कोर मी म्हणलं 80+ जरी असेल, 75 to 80च्या रेंजमध्ये, आपण कट ऑफ जो प्रेडिक्ट केला होता पंकज सर, जे की एक्सपर्ट आहेत MPSC प्रिलिम्सचे, त्यांनी ऑलमोस्ट 90च्या आसपास कट ऑफ प्रेडिक्ट केला होता. मागच्या व्हिडिओमध्ये सगळं दिलेलं आहे की प्रिलिम्सचा कट ऑफ किती येऊ शकतो, काय येऊ शकतो. त्यामुळं परत त्या गोष्टीत बोलण्यात अर्थ नाही आहे. आता तुम्हाला मेन्ससाठी प्रिपेअर करायचं आहे, तर ही सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेज आहे. कारण आत्तापर्यंत जे पण मुलं आले असतील, प्रिलिम्स देऊन भारी मार्क्स पडले असेल, सगळं विसरून जावा, कारण आता ते 0 होणार आहे. आता तुमचं डेटम इथून सुरू होणार आहे. ठीक आहे, तर आता इथून जे पण मार्क्स घ्याल पेपरला, तो एक मार्क तुमची लाईफ बदलेल. तर हे वर्ड्स नोट करा. एक मार्क खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तो एक मार्क कसा घ्यायचा, काय करायचं, ॲनालिसिस काय पाहिजे, तुमची स्ट्रॅटेजी काय पाहिजे, किती वेळ दिला पाहिजे, कुठल्या क्वेश्चन सॉल्व केले पाहिजे, कुठल्या टॉपिक्सवर भर दिला पाहिजे, कुठले टॉपिक सोडले पाहिजे, एलिमिनेट करता येतं की नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक कोर्समध्ये तर डिस्कस करणार आहे. पण एक ओव्हरलुक म्हणून मला पेपर 2चा ॲनालिसिस देतो आहे. तर लेट स्टार्ट. PWD असेल, WRD, MJP आणि WCD, वेरियस डिपार्टमेंटसाठी MPSCने कंडक्ट केली एक्झाम. तर त्यातले आता फक्त प्रायोरिटी यावेळेस PWD आहे, कारण बाकीच्या कुठल्याही डिपार्टमेंटचं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. तर खूप लोकांचं ड्रीम असतं, एक लाईफ असती की मला ती पोस्ट भेटावी. सो बेस्ट ऑफ लक आत्तापासून त्या कॅन्डिडेट्सला. सो लेट स्टार्ट. तुमचा जो पेपर ॲनालिसिस आहे आम्ही कंबाईन केलेलं आहे. ठीक आहे, तुमचं जे पण 2 पेपर्स आहेत आत्तापर्यंत 2023-24 सगळे कंबाईन केलेले आहे. एक ओव्हरऑल ॲनालिसिस बघायला भेटलं. एक खूप काहीतरी वेगळ्या गोष्टी नवीन कळाल्या ॲनालिसिस केल्यावर, ज्या की तुम्हाला कळणं गरजेचं आहे. बरेच लोक म्हणतात की यार आता MPSC मेन्स आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, 50,000 देऊन क्लास लो, 40,000 देऊन क्लास लो कुठंतरी सुरू करू. तर मित्रांनो, एवढा पैसा भरून तुम्हाला फक्त काय पाहिजे यार, स्ट्रॅटेजी पाहिजे, एक वे फॉरवर्ड पाहिजे. 30,000-40,000 50,000 कुठल्याही क्लासला भरायची काही गरज नाही आहे. तुम्हाला व्यवस्थित स्टडी मटेरियल, तुमचे नोट्स, माइंड मॅप्स आणि तुमचे स्ट्रॅटेजी एक व्यवस्थित बनवता आली स्टेप बाय स्टेप, ती बनवायला आम्ही हेल्प करू. आणि दॅट टू व्हेरी मिनिमम कॉस्ट. एवढे तर सोडूनच द्या. तर मी म्हणतो 3 डिजिटच्या पण आतले गोष्टी असतील त्या गोष्टी, तर त्यामुळं ते आत्ता नाही डिस्कस करायचं. ते तुमचा जो मेन्सचा कोर्स असेल तो खूप कमी कॉस्टचा केला जाईल आणि इतका अफोर्डेबल असेल की कोणालाही परवडेल. त्यामुळं त्याच्या आधी आपल्याला फ्रीमध्ये मी तुम्हाला वे फॉरवर्ड का देतो आहे, कारण जे सेल्फ स्टडी करताय त्यांच्यासाठी खरं तर हा व्हिडिओ आहे. खूप लोकांना वाटतं की मी क्लास अफोर्ड करू शकणार 40,000चं 50,000 करू पण नका, गरज पण नाही आहे. असं काही नाही आहे, तुम्ही येऊ शकत नाही, तुम्ही पण येऊ शकता सेल्फ स्टडी करून. तर कसं हे मी ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला एक ॲनालिसिस देणार आहे, वे फॉरवर्ड पण सांगणार आहे. तर ऑल सब्जेक्ट वाईज टेबल चार्ट्स केलेले की कुठल्या सब्जेक्टला आपण पेपर 2चं जसं बघितलं तसं पेपर 1चं फर्स्ट ऑफ ऑल जो सगळ्यात इम्पॉर्टंट हायेस्ट वेटेजवाला सब्जेक्ट बघण्यात आला आहे तो म्हणजे स्ट्रक्चरल ॲनालिसिस. तर 2 पेपरचं मिळून हे कळालं की स्ट्रक्चरल ॲनालिसिसला खूप व्हॅल्यू आली आहे. MPSCने खूप व्हॅल्यू दिली आहे ॲक्च्युली.
तर त्यामुळं स्ट्रक्चर ॲनालिसिसला हलक्यात घेऊन तर चालणार नाही. डेफिनेटली तुम्हाला त्याच्यावर काम करणं आहे आणि लवकरात लवकर काम करणे जर वीक असेल तर स्ट्रक्चरल ॲनालिसिसमध्ये काय आलं आहे ते पहिले बघूया. तर 2024 जेवढे पण क्वेश्चन्स होते ते सगळे फर्स्ट ऑफ ऑल घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग 2023ला पण घेतलेले आहे, म्हणजे पूर्ण एकाच ह्याच्यात कंबाईन केलेले आहेत क्वेश्चन्स. तर 2024ला जसं म्हणलं की कंटिन्युअस बीम दिलेली की त्याचं ॲनालिसिस असेल, स्टिफनेस मॅट्रिक्स असेल, टेम्परेचर इफेक्ट ऑफ आर्च असेल, प्रॉप कॅन्टिलरचं कोलॅप्स लोड. आता ॲक्च्युली तुम्ही म्हणाल बरोबर आहे, हा जो पार्ट आहे ॲक्च्युली प्लास्टिक ॲनालिसिसचा पार्ट आहे, प्लास्टिक ॲनालिसिस. आणि हा क्वेश्चन खरं तर स्टील स्ट्रक्चरच्या अंडर यायला पाहिजे, पण ठीक आहे. एस एमध्ये पण जो एक पार्ट आहे त्यामध्ये पण आपण हा काउंट करू शकतो. त्यामुळे एक पार्ट ठीक आहे, एखादा क्वेश्चन इकडं तिकडं झाला असेल, पण बाकी 99% ॲक्युरेट आहे. त्यानंतर डिफ्लेक्शन ऑफ हॉलोपोल, फ्रेम ॲनालिसिस, टू स्पॅन कंटिन्युअस बीम. तर ह्यामध्ये परत तेच आहे की कंटिन्युअस बीम, स्लोप डिफ्लेक्शन किंवा मुवमेंट डिस्ट्रीब्युशन, फ्रेम ॲनालिसिस हे खूप इम्पॉर्टंट आहेत काही गोष्टी, SDM, MDM. आणि ह्यामध्ये स्ट्रक्चर ॲनालिसिस म्हणजे एक एसे प्लस टॉस असा एक कॉम्बिनेशनचा पार्ट आहे. त्यामुळे असं कन्सिडर करा की 2 ते 3 सब्जेक्टचं कंबाईन करून हे ॲनालिसिस. इवन सॉमचे काही क्वेश्चन्सचं यातच घेतलं, जसं की SFD BMD. कारण SFD BMD इज मस्ट. जर तुम्ही SE करताय तर बेसिक आहे SFD BMD येणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जेव्हा पण फ्रेमसाठी मुवमेंट डिस्ट्रीब्युशन अप्लाय कराल, ॲट दी एंड तुम्ही काय ड्रॉ करता, BMD किंवा SFD, पण दोन्ही ड्रॉ करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चरल ॲनालिसिस तुमचा बेसिक कन्फर्म, म्हणजे जर चांगला स्ट्रॉंग असेल तर तुमचे इतके मार्क्स कन्फर्म आहेत यार. बघा तुम्ही टोटल मी सांगेन की किती मार्क्सला किती आलं होतं. त्यानंतर 2023ला पण 3 इंच पॅराबोलिक आर्चवर क्वेश्चन होता. 23ला बीम डिफ्लेक्शन UDL. त्यानंतर 2023ला ट्रस पडला होता, ट्रस ॲनालिसिस. परत फ्लेक्झिबिलिटी मेथड पडलं होतं. तर फ्रेमचं दोन्ही वेळेस मुवमेंट डिस्ट्रीब्युशन, स्लोप डिफ्लेक्शन दोन्ही वेळेस आलेलं आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे. SDM आणि MDM तुम्हाला करणं आहे म्हणजे करणं आहे. ILD मागच्या वेळेस आलेलं 10 मार्कला, सोपा क्वेश्चन होता. तर 2023ला ILD पडलं होतं. यावेळेस पण तुम्ही करून जा. करायला मी जे हाय प्रोबॅबल टॉपिक आहेत जे येऊ शकतात भविष्यात तेही सांगणारच आहे. पण हे ओव्हरऑल एसेचा असा ॲनालिसिस होतं की यामध्ये तुम्हाला SDM, MDM, फ्रेम ॲनालिसिस, आणि त्यानंतर डिफ्लेक्शन, स्लोप ह्या सगळ्या गोष्टी येणं खूप गरजेच्या होत्या. तर ILD, इन्फ्लुएन्स लाईन दोन्ही वेळेस आलेला आहे. तर ह्यामुळं तुमचं जे स्ट्रक्चर ॲनालिसिस आहे फ्रेंड्स, तो सगळ्यात इम्पॉर्टंट राहिलेला आहे. त्यानंतर RCCला बघू. जसं म्हणलं होतं की RCCमध्ये 2 प्रकार आहेत, एक WSM आणि एक LSM. तर खूप हुशार आहे MPSCने काय केलं, 2023ला WSM टाकलं आहे, 2024ला LSM टाकलं आहे. तर खूप हाय चान्स आहे की परत 2025ला ते शिफ्ट पण करू शकतात WSMला. पण स्टील वी विल नॉट प्रेडिक्ट एनिथिंग नाव, विल वेट फॉर सम टाईम. त्यामध्ये 2024ला LSM 2 स्लॅब, लोड्स ऑन बिल्डिंग, फुटिंग, तर ह्या गोष्टी विचारल्या होत्या 24पर्यंत. 23ला बघा तेच WSM, स्टिअरकेस, स्लॅबमध्ये बघा दोन्ही इयरला 2 स्लॅबवर क्वेश्चन आहे 15 मार्काचा, आणि बीम ॲनालिसिस आहे 8 मार्काचं. म्हणजे कॉमन आहे, जे पण गोष्टी आहेत त्या कॉमन आहेत. त्यामध्ये फुटिंग आहे, ह्यामध्ये कॉलम आहे, एवढाच फरक आहे. इकडं कॉलम विचारलं, एकीकडं फुटिंग विचारलेलं आहे, इथं स्टेअरकेस विचारलेलं आहे. आणि इथं जे होतं आधी वॉटर टँक, रेक्टँग्युलर वॉटर टँकवर क्वेश्चन होता. ठीक आहे. तर तो क्वेश्चन पण 15 मार्क्स होता, तो खूप मोठा होता. जनरली असे क्वेश्चन अटेम्प्ट नाही करायचे, हे मी पण तुम्हाला कोर्समध्ये व्यवस्थित समजावून सांगणार आहे. त्यानंतर प्री स्ट्रेसला बघू. 24च्या वेळेस बघा सिमिलर बघण्यात आलं, लॉसेस. त्यानंतर प्री स्ट्रेस आय सेक्शन बीम दिलेली आहे, त्याचे स्ट्रेसेस काढायचे होते.
पार्शल प्रीस्ट्रेसिंगवर एक गोष्ट विचारली होती 10 मार्कला. तसंच इथं जे विचारलं, इथं पार्शल प्रीस्ट्रेसिंगची थेरी विचारली, इथं ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस विचारले. इथं पण तुम्हाला स्ट्रेसेसच विचारले, पण रेक्टेंग्युलर सेक्शन. त्यामुळं 2023ला सोपा होता क्वेश्चन, पण 2024ला टफ होऊन जातो बिकॉज इट इज अ आय सेक्शन. आणि आय सेक्शनला स्ट्रेस काढणं थोडंसं टफ आहे. त्यामुळं तुम्हाला प्रॅक्टिस प्री स्ट्रेसमध्ये पाहिजे काय, तुम्हाला स्ट्रेसेस कॅल्क्युलेशन आले पाहिजे. म्हणजे तुमचे लाईव्ह लोडमुळं काय स्ट्रेस येतं, डेड लोडमुळं काय येतं, कॉम्बिनेशनमुळं काय येतं. त्यानंतर ह्या तिघांचं चौघांचं कॉम्बिनेशन आहे की सेल्फ वेट, डेड लोड, लाईव्ह लोड, प्री स्ट्रेसिंग फोर्स. ह्या सगळ्यांचं एक बेसिक तुम्हाला आलं पाहिजे. त्यानंतर थिअरी आली पाहिजे. प्री टेन्शनिंग सिस्टमवर तुम्हाला शॉर्ट नोट विचारली होती 8 मार्कला. तर बेसिक आहे. कोण देतं प्री टेन्शनिंगवर, कोणी दिलेलं आहे हॉयर. तर हॉयर सिस्टमबद्दल तुम्हाला सगळं माहिती पाहिजे, बेसिक माहिती पाहिजे. तर ह्या गोष्टी आहेत सगळ्या प्री स्ट्रेस कॉन्क्रीटबद्दल. खूप इम्पॉर्टंट होता. त्यानंतर सॉईल मेकॅनिक्सला बघा काय आलेलं आहे. सॉईल मेकॅनिक्सला 24ला जर तुम्ही बघितलं लेटेस्ट, तर सरळ शिअर स्ट्रेंथ म्हणून एक चॅप्टर आहे. ठीक आहे. तर शिअर स्ट्रेंथमध्ये ट्रायक्झल टेस्ट आणि डायरेक्ट शिअर टेस्ट हे ज्या टेस्ट आहेत तुमच्या, ट्रायक्झल टेस्टच्या अंडर व्हेरियस टेस्ट आहेत. तर त्या तुम्हाला कॅल्क्युलेशनला किंवा त्याच्यावर शॉर्ट नोट ॲक्च्युली न्यूमेरिकल नाही पण शॉर्ट नोट विचारलेलं आहे दोन्हीवर. तर तुम्ही ह्याला शॉर्टमध्ये की कशाच्या रिलेटेड आहे टेस्ट आणि याचे डायग्रॅम्स एवढं तरी तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं होतं पेपरसाठी. त्यानंतर 24ला प्लेट लोड टेस्ट. तर बघा, जर तुम्ही ॲनालिसिस नीट केलं तर 24ला जास्तीत जास्त भर टेस्टवर दिलेले आहे. व्हेरियस टेस्ट कुठले का असे ना, शॅलो फाउंडेशन, डीप फाउंडेशनचे असू दे, म्हणजे बेरिंग कॅपॅसिटीमध्ये प्लेट लोड टेस्ट आपण जी शिकतो. आणि त्यानंतर ट्रायक्झल आणि शिअर जे डायरेक्ट शिअर आहे हे तुम्ही शिअर स्ट्रेंथमध्ये शिकता. म्हणजे 2च टॉपिकवर फक्त टेस्ट आणि जे चौथा विचारलं सेफ बेरिंग कॅपॅसिटी, म्हणजे 2च टॉपिक जर नीट केले असते तर तुमचं 2024 एकदम तेवढंच करायचं होतं. म्हणजे सॉईल मेकॅनिक्समध्ये काय करायचं होतं, तुम्हाला बेरिंग कॅपॅसिटी नीट करायचं होतं टॉपिक, आणि दुसरा शिअर स्ट्रेंथ. तर बेरिंग कॅपॅसिटी आणि शिअर स्ट्रेंथ ह्या 2च टॉपिकवर पूर्ण जिओटेक किती मार्क, 10, 20, 30, 30 मार्क्सचा जिओटेक आहे. तर बघा, जो जिओटेक्निकल पूर्ण आपण करून जातो आणि एक विचार करतो की किती येईल एक्झामला, तर एक रोमन नंबर फ्रेंड्स तुमचा 40 मार्क्सचा काउंट केला जातो जवळपास. कारण का तुम्हाला 5 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत इंटू 40, म्हणजेच तुमचे होतात 200 मार्क्स. ठीक आहे. तुमचे दोन्ही पेपरचे असतात 400 मार्क्स. तर सरळ यार तुमचा एक रोमन नंबर जवळपास जिओटेकचा असणार आहे. म्हणजे जिओटेक्निकलचे फक्त 2 सब टॉपिक कुठलेही इम्पॉर्टंट राहू शकतात तुमच्या पूर्ण रोमन नंबरसाठी. तर किती इम्पॉर्टंट आहे जिओटेक हे पहिलं इम्पॉर्टंट समजून घ्या. आणि जिओटेक्निकलला लाईटली घेऊ नका. सगळ्यात पहिला जर कुठला अभ्यास करेन पेपर 1चा मी सगळ्यात पहिला सब्जेक्ट घेईन तर तो सॉईल मेकॅनिक्स असेल, बिकॉज इट विल गिव्ह फुल 40 मार्क्स. अँड सोपं आहे करण्यासारखं आहे, लगेच होतो. ठरवलं तर ऑलरेडी बेसिक माहीत असतं, MCQ खूप केलेले असतात. एक 2 ते 3 दिवस नीट बसला तर सॉईल मेकॅनिक्स संपून जातो यार. आणि आपला कोर्स जर घेतला तर डेफिनेटली 1 दिवसात संपून जातो. तर सॉईल मेकॅनिक्स खूप मोठी गोष्ट नाही आहे, खूप इझी. आणि 1 म्हणजे 40 मार्क्स तुम्हाला डायरेक्टली विचार करा. तर त्यामध्ये 2024ला बघितलं अजून तर OMC MDT म्हणजे कॉम्पॅक्शनची कन्सेप्ट आहे. ठीक आहे. ही 15 मार्कला हा क्वेश्चन सोडला तर बाकी दोन्ही रिलेटेड टॉपिक्सवर विचारलेलं. 2023ला परत बेरिंग कॅपॅसिटीवर आहे, कन्सोलिडेशनवर क्वेश्चन आहे. आणि तुमचा युनिट वेट, तर ह्यामध्ये ड्राय युनिट वेट आणि हे ज्यावर न्यूमरिकल आलेलं होतं
तर एक न्यूमरिकल विचारलेलं होतं आणि हा पण न्यूमरिकलच होता. तर मोस्टली बघा इथं त्यामुळे आउट ऑफ आणू शकतो आपण सॉईल मेकॅनिक्सला. 15 आणि 8 23 आणि 10 33 मार्क्सचा सॉईल 2023ला जवळपास 33-35च्या आसपास आणि ह्यावेळेस 40च्या आसपास. म्हणजे नाही म्हटलं तर 35 to 40 मार्क्सला सॉईल मेकॅनिक्स आहेच आहे. आणि विच इज इक्वल टू 1 क्वेश्चन आउट ऑफ 5. तुम्हाला 5 सॉल्व करायचे, त्यातला एक फक्त जिओटेक आहे. तर ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. 1/5 दॅट विल काउंट 20% वेटेज ऑफ युअर पेपर. तर बघा अशा हाय प्रायोरिटी वेटेज सिलेक्ट करा यार. काहीतरी अभ्यास करायचा पण करू नका. तुम्हाला जर रँक घ्यायची आहे, चांगली गोष्ट, चांगल्या पोस्ट घ्यायची आहे चांगल्या लेवलची, तर डेफिनेटली तुम्हाला या गोष्टी कुठेतरी कन्सिडर करणे. जर स्टील स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं, दोन्ही वेळेस प्लेट गर्डरच्या रिलेटेड क्वेश्चन आहे. एक विचारलं डेक टाईप प्लेट गर्डर फॉर रेल्वे ब्रिज, दुसरा आहे प्लेट गर्डर डिझाईन. दोन्ही वेळेस 15-15 मार्कला आलेला आहे. तुमचा कॉल आहे करायचं की नाही. मी तर म्हणतो की हा लिस्ट प्रायोरिटी आहे. कारण कसं आहे, फक्त प्लेट गर्डर ह्या वेळेस आल्या म्हणजे प्रत्येक वेळेस प्लेट गर्डरच येईल असं नाही आहे. एकदा एवढंच करा, फक्त प्लेट गर्डर तर रिपीट झाले म्हणून प्लेट गर्डरचे स्टेप्स, प्लेट गर्डर डिझाईन कसं केलं जातं, फक्त एक स्टेपचं एक शीट फॉर्म करा. त्यानंतर ह्या टॉपिकला वेळ देऊ नका. हार्डली 1 ते 2 तासात समजून घ्यायचा प्रयत्न करा. समजलं ठीक, सोडून द्या, पुढं जा. कारण का हा ऑप्शनला टाकण्यासारखाच आहे. पेपरला सॉल्व केलं तर ह्याचं आउटपुट एवढं येणार नाही. त्यामुळं इट्स बेटर की यू लिव्ह दॅट. नाही तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल इथं पण स्ट्रेसेसवर आलेलं आहे. आणि अजून एक काही क्वेश्चन्स आहेत SFD BMDचे प्रत्येक वेळेस येतात. SFD BMD ते आपण एसएच्या ह्याच्यामध्येच कवर केले आहेत. त्यामुळं जरी नाही म्हटलं तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल पण तुमचं जवळपास 40च्या आसपास मार्कला येऊ शकतो. 40 मार्क्सला 40 मार्क्स नाही सॉरी 8 + 15 25 मार्क्सच्या आसपास येऊ शकतो. कारण दोन्हीचा मिळून 40च्या आसपास झालेलं आहे. मी दोन्हीचं कॉम्बिनेशन सांगितलं 40. ऑन ॲन ॲव्हरेज 20 to 25 रेंज, 20 to 25. तर ह्यामध्ये पण करण्यासारखं बेसिक आहे की तुमचे स्ट्रेसेस कॅल्क्युलेशन आले पाहिजे. जो पहिला स्ट्रेस स्ट्रेन चॅप्टर आहे तो नीट करा. बाकी SFD BMD एक करावंच लागेल, प्रत्येक वेळेस रिपीट होतो डिफ्लेक्शन. तर SFD BMD डिफ्लेक्शन आणि तुमचं स्ट्रेस स्ट्रेन हे तरी टॉपिक तुमचे परफेक्ट असणं गरजेचे आहेत. सॉमसाठी 20 मार्क म्हणजे तुमचा एक अर्धा रोमा नंबर नाही म्हणलं तरी आहे. आणि 10% वेटेज आहे सॉमला. आणि होण्यासारखं आहे. लवकर स्ट्रेसेस कॅल्क्युलेशनला वेळ नाही लागत. कन्सेप्ट नीट असतील तुमचा इझी होते क्वेश्चन्स. त्यामुळं ह्याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ येणं गरजेचं आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटला बघू आपण. 2024 ला गर्डर प्रोडक्टिव्हिटी, टाईम एस्टिमेशन, कॉस्ट वेंडर, त्यानंतर इन्सेंटिव्ह स्कीम्स, कम्प्यूट वेजेस, इक्विपमेंट. आता इथं 2024ला हे रिलेटेड क्वेश्चन होते ॲक्च्युली सगळे. त्यामध्ये सगळे वेजेसबद्दल, इन्सेंटिव्सबद्दल, लेबरच्या ह्याच्यामध्ये कॉस्ट वेंडर, इंडायसिस, रेटिंग, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे हे थोडंसं अनप्रेडिक्टेबल होतं यावेळेस. आणि 10, 15, 25, 33 मार्क्स यावेळेस. आणि मागच्या वेळेस पण जवळपास त्याच रेंजमध्ये, म्हणजे 15, 10 आणि 8, 33 मार्क्स. आणि हे जे बाकीचं थोडासा पार्ट विचारलेला आहे तो स्कॅफोल्डिंगचा आणि फॉर्मरचा, तो थोडासा कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड विचारलेला आहे. ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, आपण त्यामध्ये पण कन्सिडर करू शकतो. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये टाकलेलं ॲक्च्युली हे. पण तो कन्स्ट्रक्शन मटेरियल किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन म्हणू शकता तुम्ही. तर ते ह्याच्यात नाही आहे तो सब्जेक्ट, तर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीला आपण कन्सिडर करू शकतो. त्यानंतर न्यूमरिकल मेथड, सर्विंग नाही तर न्यूमरिकल मेथड्ससाठी तुमचं न्यूटन रॅप्सन, जो की
दोनदा म्हणजे मागच्या वेळेस रिपिटेशन झालं आणि ह्या इटरेशन मेथड्समध्ये पण तुमचे वेरियस मेथड गॉस रिडल, गॉस एलिमिनेशन हे सगळे यायला पाहिजे तुम्हाला आणि ह्याचे रिलेशन्स तुमचे त्याचे इक्वेशन्स असतात ते यायला पाहिजे. तर हे सगळं तुम्हाला सांगणं गरजेचं होतं ह्या क्वेश्चनमध्ये. तर 2024मध्ये पण तर ह्याचं जे आहे न्यूमरिकल मेथड्सचं वेटेज थोडंसं कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर सब्जेक्ट. तर इट विल डिपेंड ऑन यू की तुम्ही किती ह्याला इम्पॉर्टंट देता आणि करायचं की नाही, टोटली तुमचा कॉल आहे. त्यानंतर न्यूटन रॅप्सन, माझं जर म्हणणं आहे न्यूटन रॅप्सन आता आलेलं आहे बऱ्याचदा. न्यूटन रॅप्सन बेसिक करून जा, पण प्रॅक्टिस सध्या बायसेक्शन मेथडची करा. बायसेक्शन मेथड आणि इकडं जर म्हणलं तर सिम्पसन आणि ट्रॅपेझॉइडल हे येण्यासारखे आहेत. कारण ऑलरेडी तुमचं इटरेशन मेथड पडलं आहे, गॉस रिडल, गॉस एलिमिनेशन येऊ शकतात. तर जे येऊ शकतं त्याच्यावर भर द्या. आता जे आलेलं आहे रिपीट झालेलं आहे ते तर करायचंच आहे, रिपिटेशन सोडायचं नाही आहे. त्या रिलेटेड बेसिक संपवायचं आहे, बेसिक थेरी करायची आणि जे आलेलं नाही आहे ते तुमचं हायर प्रोबॅबिलिटी टॉपिक असणार आहे. हायर प्रोबॅबिलिटी, ठीक आहे, टॉपिक ह्याला म्हणतो मी. हायर प्रोबॅबिलिटी टॉपिक म्हणजे ते टॉपिक्स जे आजपर्यंत MPSCने नाही विचारले पण ते खूप हाय चान्स आहे त्याचा की ते पुढच्या एक्झामला विचारतील. तर त्यासाठी त्याला लाईटली घेऊ नका. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन आणि हायड्रॉलिक ब्रिजच्या रिलेटेड तर सगळ्यात सिम्पल मी म्हणतो ब्रिज इंजिनिअरिंग आहे. प्रत्येकाने ह्याचं एकच पुस्तक नीट वाचा, SP बिंद्रा हे पुस्तक आहे छोटंसं, त्याचेच नोट्स काढा, दुसरं काही करू नका ह्यासाठी. बाकी नोट्स लागले तर आमच्याकडचे मी प्रोव्हाइड करू. ब्रिज सिलेक्शनबद्दल विचारलं होतं मागच्या वेळेस, वॉटरवेबद्दल विचारलं होतं 23ला, पण ह्यावेळेस क्लासिफिकेशन ऑफ ब्रिजेसबद्दल विचारलेलं आहे. ठीक आहे, तर ह्यामध्ये ब्रिज इंजिनिअरिंग सगळ्यात सिम्पल पार्ट आहे. पुढच्या वेळेस ॲफ्लक्सबद्दल खूप हाय चान्स आहे की विचारतील, आजपर्यंत नाही पडला टॉपिक. तर ॲफ्लक्स असेल, अजून त्याच्या रिलेटेड टॉपिक, स्कावरिंग रिलेटेड टॉपिक, ऑलरेडी स्कावर डेप्थबद्दल विचारलं पण स्कावरिंगच्या रिलेटेड विचारू शकतात. तर त्यामुळं हे तरी तुम्हाला करणं आहे जे रिपीट झालेलं आहे ते जास्त, पण प्रायोरिटी त्याला एकदा करा. पण हे जे उरलेले आहेत रिमेनिंग त्याला मल्टिपल टाईम्स करून तुमच्या डोक्यात गेले पाहिजे. कारण हे नवीन येणारे टॉपिक्स ते हाय प्रोबॅबिलिटी टॉपिक्स मी तुम्हाला लास्टला त्याची शीट देणारच आहे की कुठले कुठले आहेत आणि कुठले येऊ शकतात. त्यानंतर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीबद्दल बघू. कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी ह्यामध्ये काय ॲग्रिगेटबद्दल विचारलं आहे, परमॅबिलिटी, ड्युरेबिलिटी. बघा ड्युरेबिलिटी तर रिपीट झालेलं आहे दोन्ही पेपरला. ड्युरेबिलिटी ऑफ कॉन्क्रीट काय आहे मग समजून घ्या. ड्युरेबिलिटी ऑफ कॉन्क्रीट आहे काय, त्याच्यावर नोट बनवा, एक पानाची नोट बनवा, 2 पानाची प्रॅक्टिस करा. नंतर कॉन्क्रीट टेस्ट, कास्ट अँड हार्डन, तर ह्यामध्ये शॉर्ट नोट विचारलेलं आहे. बरं इथं पण शॉर्ट नोट विचारलं आहे, परमॅबिलिटी, ड्युरेबिलिटी. वॉटर सॅम्पल सॉलिड्सबद्दल विचारलं आहे ह्यामध्ये 8 मार्कला. आणि ह्यामध्ये ॲग्रिगेट्सबद्दल तर त्याचे क्लास साईज अकॉर्डिंग टू तुमचे जे पण ॲग्रिगेट, टेक्स्चर, शेपनुसार तुमचे जे पण असतील, राऊंडेड ॲग्रिगेट, तुमचे अँग्युलर ॲग्रिगेट्स, टेक्स्चरनुसार स्मूथ, रफ जे काय असेल तुम्ही हे तुम्हाला इझिली आलं पाहिजे. साईजनुसार ॲग्रिगेट जे म्हणतो की फाईन ॲग्रिगेट कुठले असतात, कोर्स ॲग्रिगेट कुठले असतात, त्याचं 4.75 mm जी क्रायटेरिया आहे 4.75 mm. तर हे कुठल्या ॲग्रिगेटसाठी किती आहे ते सगळं तुम्हाला आता यायला पाहिजे. सँडसाठी किती आहे, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बेसिक आहेत. जास्त सांगणं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त पिक्चर दाखवायचं होतं की काय होतं. तर पिक्चर हा आहे तुमच्यासमोर. इथं फक्त हे सर्विंग कट करा, न्यूमरिकल मेथड्स आहे, ठीक आहे. तर हा एक ॲनालिसिस होता सिव्हिल करून जो द्यायचा होता की बघा करताना अभ्यास तुमचं स्ट्रक्चरल ॲनालिसिस, त्यानंतर सगळ्यात जास्त तुमचा
RCC, त्यानंतर आहे तुमचं सॉईल मेकॅनिक्स. तर सॉईल मेकॅनिक्स RCC इक्वल वेटेज आहे. इवन तुमचा प्री स्ट्रेस कॉन्क्रीट आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, म्हणजे म्हणतो 1 2 3 4 हे जे पार्ट आहेत RCC पासून ते सॉईल मेकॅनिक्सपर्यंत, हे 4 पार्ट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्याला मी स्टार करतो. ठीक आहे, ह्याला मी स्टार करतो. हे पार्ट्स तुम्ही सुरुवातीला इथून स्टार्ट करा. त्यानंतर करण्यासारखे पार्ट आहेत. कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी 100% नीट करा. त्यानंतर तुमचा जो आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आणि ब्रिजेस करा आणि मग सॉम करा. ठीक आहे, तर हे 3 नंतर करा. सेकंड प्रायोरिटी, फर्स्ट प्रायोरिटी. तर प्रायोरिटी वाईज तुम्ही त्याला क्लब्स करा. एक क्लब फर्स्ट प्रायोरिटीचा क्लब, सेकंड क्लब आणि थर्ड क्लबमध्ये तुम्ही एसे प्लस तुमचा सॉम प्लस स्टील ह्याला क्लब करा. हा लिस्ट प्रायोरिटी ठेवा. लिस्ट प्रायोरिटी का म्हणलं थर्ड प्रायोरिटी, कारण ह्याच्यामध्ये सगळे न्यूमरिकल्स आहेत. तुमचे फर्स्ट आणि सेकंड प्रायोरिटीचे जरी सब्जेक्ट्स तुम्ही जर कवर केले व्यवस्थित, तर नाही म्हटलं तरी तुमचे 120 to 130 मार्क्स, तर डेफिनेटली 140 मार्क्स तुमचे कुठेही गेले नाहीत पेपरचे, जर तुम्ही नीट काउंटिंग केलं. आणि ह्यामध्ये तुम्हाला फक्त एसे जरी नीट केला, एसेमध्ये पण सगळं नाही करायचं. SDM प्लस MDM, त्यानंतर आर्चिस आणि त्यानंतर तुमचं फ्रेम्स ॲनालिसिस किंवा बस, इतकं जरी नीट केलं तरी म्हणतो की इवन तुमचं क्लॅपेरॉन थेरम, तर मला वाटतं की तुमचं एसे ह्यामध्ये बऱ्यापैकी कवर होऊन जाईल. तर हे लास्टला का करा, कारण एक क्वेश्चन ह्याचं समजून घ्यायला, याचे फॉर्म्युले पार्ट व्हायला, त्यानंतर तिथं अप्लाय करायला, त्यानंतर कॅल्सीनी चेक करायला टाईम लागतो. आणि तो तुमच्या एक्झामला मॅच होतो की नाही, तुमचा स्पीड मॅच होतो की नाही, त्यानंतर कॅल्क्युलेशन गणलं तर पूर्ण पोस्ट गणती, नुसतं कॅल्क्युलेशन नाही गणलं तर. त्यामुळं हे तुम्ही थोडंसं विचार करून ठरवा. बघा, पहिलं आपल्याला काही करून इन करायचं. तुम्ही दोन्ही वेळेसचे टॉपर बघा. पेपर 1ला 130 प्लस घेणं वाट लागून जाते यार पोराची. 100 प्लस 100 to 120 जरी आले तरी इट्स अ गुड स्कोर. 130 तर बेस्ट आहे, 130 प्लस इज द बेस्ट आहे. त्यामध्ये तुम्ही एक्सपेक्ट पण करू नका की 65%च्या वर कोणाला देतील. 65 to 70%चा टॉपर राहतो. आउट ऑफ 100 म्हणतो मी, आउट ऑफ 100 65 to 70. 130 140 जे पण घेत आहे तर ते तर बेस्टच आहे, त्यात काय विषय नाही आहे. पण तुमचं टार्गेट 100% 120 to 130 असलंच पाहिजे पेपर 1ला. तर त्या दृष्टीनेही मी काही ॲनालिसिस, काही टॉपिक्सचं दिलेलं आहे. ह्यामध्ये बेस्ड ऑन 23 हे जे प्रेडिक्शन्स दिलेले आहेत की कुठले इम्पॉर्टंट आहेत, काही माइंड मॅप्स आहेत. तर हे सगळं फ्रेंड्स आपण नेक्स्ट लेक्चरला जे आहे किंवा कोर्समध्ये कवर करणारे की कुठले हाय प्रेडिक्शन टॉपिक्स आहेत, जे इथं तुम्हाला दिसतं की बेस्ड ऑन आवर ॲनालिसिस की 2025ला मोस्ट प्रेडिक्टेड की कुठलं येऊ शकतं एसेमध्ये. फ्लेक्झिबिलिटी मॅट्रिक्स, आर्चिस, केबल्सवर नाही विचारलं जास्त, रिटेनिंग वॉल RCCवर नाही विचारलं तर तो येऊ शकतो. स्टेअरकेसचं डिझाईन येऊ शकतं. प्री स्ट्रेसमध्ये केबल प्रोफाईल नाही विचारली, एंड ब्लॉक डिझाईन नाही विचारला अजून, तो येऊ शकतो. स्टीलमध्ये वेल्डेड बोल्टेड कनेक्शन विचारलेलं नाही आहे, ते येऊ शकतं. सॉईलमध्ये अर्थ प्रेशर थिअरी, स्लोप स्टॅबिलिटी, ह्याला खूप स्कोप आहे, हे 100% चान्स आहे. तर ह्यामध्ये ह्यावेळेस अर्थ प्रेशर थिअरी ह्यामध्ये K0, KA, KP जे म्हणतो ना, हे व्यवस्थित करून जा
की अर्थ प्रेशर ॲट रेस्ट, ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर, पॅसिव्ह अर्थ प्रेशर, त्याचे रिलेशन खूप इम्पॉर्टंट आहे, येऊ शकतं डायरेक्टली. एफ्लक्स, IRC लोडिंग ब्रिजेसमध्ये हे इम्पॉर्टंट आहे. न्यूमरिकलमध्ये गॉस एलिमिनेशन, सिम्पसन रूल. तर हे काही प्रेडिक्शन्स आहेत फ्रेंड्स, जे तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये आपण देतो आहे, की ते पुढच्या एक्झाम्सला तुम्ही नोट करा. या रिलेटेड काही ना काही 100%, कारण हे अनआस्क्ड टॉपिक्स आहेत सिलेबसमधले, जे एरियाज आहेत की येऊ शकतात. आणि ह्याच्यापेक्षा पण अजून डिटेल ॲनालिसिस आपण कोर्समध्ये व्यवस्थित देणार आहे, की एक्झॅक्ट काय येऊ शकतं. तर त्या रिलेटेड तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. पण मी एक आयडिया दिली आहे तुम्हाला, की कसं वे फॉरवर्ड ठेवा तुमचा बेस्ड ऑन तुमचं 23-24 मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स. तुमचे जे एसेमध्ये कंटिन्युअस बीम आहे, आस्क्ड इन बोथ इयर्स, मुवमेंट डिस्ट्रीब्युशन दोन्ही वर्षाला आलं आहे, ILD दोन्ही वर्षाला आलं आहे, RCCमध्ये तुम्हाला मी जसं सांगितलं 2 स्लॅब दोन्ही वर्षाला आलं आहे, तो करायलाच पाहिजे. बीम डिझाईन दोन्ही वेळेस आलेलं आहे, करायलाच पाहिजे बीम डिझाईन. प्री स्ट्रेसमध्ये स्ट्रेसेस काढणं, एकदा आय आलं आहे, एकदा रेक्टँगल आलं आहे, ते करायलाच पाहिजे. त्यानंतर सॉईल मेकॅनिक्समध्ये SBC प्रत्येक वर्षी रिपीट झालेलं आहे, कन्सॉलिडेशन रिपीट झालेलं आहे. तर जे रिपीट झालेलं आहे ते करणं आहे. 2 टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे सॉईलचे, ते करा. बघा, रिपिटेशनला व्हॅल्यू द्या. त्यानंतर जे एकदा पडलेत ते ठीक आहे, त्यातले काही गोष्टी परत रिपीट ह्यावेळेस होतील, आणि जे काही गोष्टी होणार नाहीत रिपीट, ते जे अनआस्क्ड राहिलेले आहेत, अनआस्क्ड टॉपिक त्यातले होणार आहेत. तर डेफिनेटली ह्याला आणि ह्याला प्रायोरिटी द्या. बाकीचं एकदा केलं तरी ठीक आहे. तर हे होतं फ्रेंड्स, खूप इम्पॉर्टंट गोष्टी होत्या, काही सांगायच्या होत्या. तर जेवढं पण आहे सगळं ह्या चार्टमध्ये आपण सगळं कंपाईल केलेलं आहे, की कुठले आस्क टॉपिक आहेत, कुठले अनआस्क टॉपिक आहेत. तर डेफिनेटली तुम्ही हा एवढा जरी स्क्रीनशॉट टाकून केलं तर मला वाटतं की सफिशियंट आहे तुमच्या अभ्यासाला पुढं न्यायला. तर सब्जेक्ट वाईज सगळं आपण ॲनालिसिस प्रेडिक्ट केलेलं आहे. नेक्स्ट एक्झामचा स्कोप सांगितलेला आहे, ठीक आहे. मास्टर टेबल आहे तुमच्यासाठी 2023-24 वर्सेस द नेक्स्ट एक्झाम स्कोप. असा चार्ट तर कोणी देणार पण नाही आहे आणि दिला पण नसेल आतापर्यंत. तर त्यामुळं की जे पण तुमचे आज टॉपिक्स आहेत ते सगळे ह्या कॉलममध्ये आहेत. बेसिक स्ट्रेस, बीम्स, ठीक आहे. त्यानंतर न्यूटन रॅप्सन, स्लॅब, बीम, कॉलम, फुटिंग. त्यानंतर हे जे आहे प्लेट गर्डर, ABC ॲनालिसिस, ड्युरेबिलिटी, लॉसेस, हे सगळं आहे. आणि आज कुठले राहिले सॉममध्ये टॉर्शन नाही विचारला, मोर सर्कल, स्ट्रेन एनर्जी, त्यामध्ये फ्लेक्सिबल मॅट्रिक्स नाही विचारलेलं, आर्चिस केबलवर एकदाच आलेलं आहे, त्यामुळे व्हेरी हाय चान्स आहे. सिम्पसन ट्रॅपेझॉइडल रूल नाही विचारला, खूप हाय प्रायोरिटी चान्स आहे की तो येईल. रिटेनिंग वॉल, यार मी 100% सांगतो, ह्या रिटेनिंग वॉल येऊ शकतो, खूप इम्पॉर्टंट आहे रिटेनिंग वॉल. PWD AEE बनवण्यासाठी तुम्हाला AEE बनायचं आहे, रिटेनिंग वॉल आलाच पाहिजे डिझाईन करता, कारण PWDला रिटेनिंग वॉल असतात. त्यामुळं त्यासाठी का होईना, PWDसाठी का होईना, तुम्ही पुढं काम करणारे शासनात तर रिटेनिंग वॉल डिझाईन करून जा. त्यानंतर कनेक्शन्स, ट्रसेस, प्लास्टिक ॲनालिसिस इम्पॉर्टंट आहे. पट CPM विचारलेलंच नाही अजून, सेफ्टी विचारलं नाही, कॉन्ट्रॅक्ट्स कमी विचारले, त्या रिलेटेड करा. मिक्स डिझाईन, NDT मेथड्स खूप इम्पॉर्टंट होऊ शकतं, ॲडमिक्स्चर्स. त्यानंतर केबल प्रोफाईल, एंड ब्लॉक, ह्यामध्ये एंड ब्लॉक बऱ्याचदा विचारले मागचे, म्हणतो काही UPSC किंवा IAS IFSचे पेपर्स बघा, एंड ब्लॉक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर एफ्लक्स, IRC लोड, केशन्स, ह्या रिलेटेड बघा, अर्थ प्रेशर, स्लोप, स्टॅबिलिटी. तर हे मी असे टॉपिक सगळं पूर्ण चार्ट दिलेलं आहे फ्रेंड्स माझ्याकडून. मी तुम्हाला एक वे फॉरवर्ड दिलं आहे, बाकी इट्स अप टू यू. आणि लवकरच असंच ह्याच लेवलचं ॲनालिसिस आणि ह्याच्यापेक्षा जो कोर्स असणार आहे ना, की प्रिपरेशनबद्दल असणार आहे, की हाऊ टू बी प्रिपेअर्ड फर्स्ट फॉर MPSC मेन्स प्रिपरेशन. की सुरुवातच जे करतात मुलं कधी कधी काय करतात, की कोणाचं तरी ऐकून कुठला तरी क्लास लावून डायरेक्ट सुरू करतात. तर
डेफिनेटली ह्यात पहिली ही गोष्ट सांगितली जाईल की नो नीड ऑफ एनी क्लास, बिकॉज इट्स पार्ट ऑफ आन्सर रायटिंग. तुम्हाला आन्सर रायटिंग आली पाहिजे, प्रेझेंटेशन आलं पाहिजे. फक्त आम्ही सगळं टॉपिक्स सगळं देऊ, ॲनालिसिस दिलेलं आहे समोर आहे. तुम्हाला काय फक्त स्टडी मटेरियल माहीत पाहिजे, स्टडी मटेरियल. त्यासाठी पण स्टँडर्ड बुक्स सजेस्ट करू, स्टँडर्ड बुक्स जे की ॲमेझॉनवर पण भेटतात, ठीक आहे, किंवा इंटरनेट तर आहेच, ठीक आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मटेरियल सांगू. ह्यामध्ये फ्रीमधले. त्यानंतर अजून तुम्हाला काय लागतं की स्टडी एन्व्हायरमेंट ते आम्ही सांगू की कसं करायचं आहे. प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही सुरू करता, त्यानंतर टाईम मॅनेजमेंटचा खेळ आहे. टाईम मॅनेजमेंटचा खेळ खूप इम्पॉर्टंट आहे मेन्ससाठी, कारण तुम्हाला सगळं सांगतील, फक्त त्या दिवशी टाईम कसा मॅनेज करायचा हे कोण नाही सांगणार. सगळं टाईम मॅनेजमेंट 10 प्रकार सगळं सांगतील, असं करा तसं करा हे करा. अरे इथं करून काय मिळवणार आहे तुम्ही, त्या दिवशी त्या क्षणाला करायला पाहिजे ना टाईम मॅनेजमेंट. ते इम्पॉर्टंट आहे, ते सांगणार ह्या कोर्समध्ये, ठीक आहे. जे एक्सपिरियन्स्ड लोक आहेत त्यांच्याकडून तुम्ही समजून घ्या. उगी नाही त्या ठिकाणी जाऊन ज्यांनी कधीच पेपर लेटेस्टवाले दिले नसतील, ज्यांना एक्सपिरियन्स असेल, तसं त्यांना कळणार नाही की ॲक्च्युअल पेपर कंडिशन्स काय आहेत. तर खूप डिफरंट राहतात. आपण जे प्रेडिक्ट करतो आणि जी रियालिटी आहे दॅट इज व्हेरी डिफरंट माय फ्रेंड्स. तर त्यामुळं तुम्ही व्यवस्थित प्लॅन करा. हे एक चांगलं शेड्यूल जे असं आहे हे आम्ही बनवून देणार आहे कोर्समध्ये, आणि खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये राहील. तर डेफिनेटली पहिल्यांदा आम्ही काय करणार आहे की ह्याच्या आधी आजपर्यंत सिव्हिल ॲडिक्सनी GS साठी कुठलाही कोर्स लॉन्च केला होता, पण फर्स्ट टाईम जो एक्सपर्ट लेक्चर जर तुम्ही मागचे 2 बघितले पंकज सर जे की MPSC टॉपर आहेत, जे ऑलरेडी एका चांगल्या CDPO पोस्टवर काम करत आहेत आणि आता ते मोठ्या पोस्टवर पण जातील पुढं. बट त्यांनी आणि आम्ही कंबाईन कोर्स केलेला आहे MPSC प्रीसाठी, पण 2026साठी, ठीक आहे. तर तो कोर्स डेफिनेटली आता लॉन्च केलेला आहे. तर त्याचा जो आहे व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये मी शेअर करू की काय कवर केलं ह्यामध्ये. आणि तसाच आपण एक मेन्स ॲप्रोच अँड स्ट्रॅटेजी, फक्त ॲप्रोच स्ट्रॅटेजी प्लस माइंड मॅप्स असा एक कोर्स, बेसिक कोर्स, शॉर्ट कोर्स, मिनिमम टाईम खाणारा कोर्स, मॅक्झिमम आउटपुट देणार कोर्स पुढच्या वेळेस लॉन्च करणार आहे फ्रेंड्स. एवढंच या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. आय होप तुम्हाला ॲनालिसिस कळलं असेल, यातून बरंच काही शिकायला भेटलं असेल, आणि असंच शिकत राहा, एन्जॉय करा तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रेंड्स. थँक्यू.